आपण पाहत आहात महाराष्ट्र टुडे न्यूज। परभणी भारताचे उपराष्ट्रपती व राज्यसभा सभापती जगदीप धनखड यांच्या वंगत्वावर अवमान केल्याच्या निषेधार्थ भाजपच्या वतीने परभणी शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ तृणमूल काँग्रेसचे कल्याण बॅनर्जी व खासदार राहुल गांधी यांच्या विरोधात भाजपच्या वतीने आंदोलन करण्यात आले। आंदोलनात भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट परभणी। राहुल गांधी आणि तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी जे देशाचे उपराष्ट्रपती धनखडजींचा जो अपमान केलेला आहे, तर हा अपमान हा भारतीय संविधानाचा अपमान आहे, हा लोकशाहीचा अपमान आहे आणि हा अपमान हा देशातला प्रत्येक नागरिक, देशातला प्रत्येक तरुण आज आवाज देतोय की देश का अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान। आणि हा जो अपमान करण्याचं महापाप काँग्रेसच्या खासदारांनी केलेला आहे आणि आपण बघतोय की देशाचं प्रतीक असतील, देशाची लोकशाही असेल, हिचा वारंवार अपमान करणं असेल, देशाच्या पंतप्रधानांचा अपमान करणं असेल, तर एक प्रकारे हे जे संवैधानिक पदांचा अवमान करण्याची मालिका काँग्रेसने सुरू केलेली आहे, याचा सर्वप्रथम भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने मी निषेध करतो। आणि तृणमूल काँग्रेस आणि राहुल गांधी आणि हे काँग्रेसचे जे सर्व जे पिलावळी आहेत, ते यांना मी या आव्हान देतो की हे जे देशाचे 2024चं महा इलेक्शन होणार आहे, तर ह्या इलेक्शनमध्ये देशाचा तरुण, देशाचा प्रत्येक संविधानप्रेमी नागरिक तुम्हाला मतदानाच्या माध्यमातून याचं उत्तर निश्चित देईल, याचा मी तुम्हाला जाहीर सांगतो। आणि राहुल गांधीचा आणि ह्या कल्याण बॅनर्जीचा या ठिकाणी तीव्र शब्दात निषेध करतो।